नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, CCTV कॅमेऱ्याची दिशा बघा. कोणीतरी मुद्दामहून ही दिशा आकाशाकडे करून ठेवली आहे. तर अर्जुन म्हणतो, हो, हा खूप मोठा प्लॅन आहे. जो मास्टर माइंड आहे त्याने खूप अभ्यास केला आहे आणि खूप नियोजनबद्ध हे सगळं काही केलं आहे. परंतु शेवटी कोणताही क्रिमिनल असू दे, एक तरी पुरावा मागे सोडतोच. त्यामुळे आपल्याला काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल. आपण आतमध्ये जाऊ शकतो ना? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, नक्कीच. आता अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य त्या ठिकाणी निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली किचनमध्ये सूप बनवत असते. अश्विन म्हणतो, खरंच किती खमंग सुहास सुटला आहे. असं झालंय की मी कधी एकदा ते सूप पितोय. खरंच सायली वहिनी, तू जेवण बनवायला घेतलं ना की आम्हाला जेवायची खूप घाई असते. तर इकडे सायलीचा काही कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नसतो. सायली फक्त अर्जुनच्या फोनची, त्याच्या मेसेजची वाट पाहत असते. तर कल्पनाताई म्हणतात, मी सायलीला किती वेळा सांगितलं आहे की तू आराम कर, बाकी काहीही करू नको, पण सायली ऐकतेय कुठे? तर त्याचवेळी श्वेता सायलीला म्हणते, सायलीताई, कल्पना मावशी तुझ्याशी काहीतरी बोलतायत. तर सायली भानावर येते आणि कल्पनाताईंना म्हणते, काय झालं आई, काय बोललात? तर कल्पनाताई म्हणतात, काही नाही ग सायली, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की जाऊन आराम कर, पण तुला आराम करायचाच नाहीये. तू तर स्वयंपाकघरातच आहेस. तर सायली म्हणते, आई, माझ्या हातचं जेवण जेवल्यानंतर तुम्ही खूप खुश होता ना, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद येतो ना, तेच पाहून मला तृप्त वाटतं. त्यामुळे मला आराम ही दुसरी गोष्ट नको आहे. मी खरंच खूप खुश आहे आणि काही मी थकले नाहीये. असं म्हणत सायली स्वयंपाकघरातून काही बाहेर पडत नाही. तर आता श्वेता नाटक करत म्हणते, सायलीताई, अर्जुन सर अजून आले नाहीयेत ग. अर्जुन सर कधीपर्यंत येतील? तर अस्मिता म्हणते, अर्जुन आल्यानंतरच आपण जेवायचं आहे. तर श्वेता म्हणते, पण सायलीताई, अर्जुन सर आलेच नाहीयेत ना, त्यांना उशीर होणार आहे का? तर सायली म्हणते, हो, त्यांना उशीर होणार आहे. तर श्वेता नाटक करत म्हणते, मुलींबद्दल काही कळालं आहे का? तर सायली म्हणते, नाही, अजून काहीच कळालं नाही, परंतु लवकरच कळेल. तर आता श्वेता अर्जुन कुठे आहे हे सायलीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण काही केल्या सायली सुद्धा श्वेताला काहीच सांगत नाही. श्वेता मनाशीच म्हणते, ही सायली पण ना काहीच बोलत नाहीये. तर सायली श्वेताला म्हणते, सगळं काही ठीक होईल, तू सूप देशील का सगळ्यांना नेऊन? धर, मी बाऊल भरून देते, तू नेऊन दे. आता मात्र सायली श्वेताला काही न सांगता तिला काम करायला सांगते. तेव्हा मात्र श्वेता खूप चिडलेली असते. श्वेताला जी माहिती हवी असते ती श्वेताला मिळतच नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य त्या ठिकाणी आलेले असतात. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर निकम यांनी इन्व्हेस्टिगेशन करताना अगदी व्यवस्थितच केलं असेल. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु आपण सुद्धा शोध घेऊ, काहीतरी नक्कीच मिळेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे शोधा, तोपर्यंत मी आतमध्ये शोधतो. असं म्हणत आता अर्जुन आतमधल्या रूममध्ये शोधाशोध करत असतो आणि इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य बाहेर. आता अर्जुन ज्यावेळी शोध घेत असतो त्यावेळी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पडताळून पाहतो आणि त्याचवेळी अर्जुनच्या हाती एक पेनड्राईव्ह लागतो. अर्जुन म्हणतो, हा पेनड्राईव्ह? असं म्हणत अर्जुनने तो पेनड्राईव्ह आपल्या ताब्यात घेतलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता सर्वच जण सायलीने बनवलेल्या सूपचं कौतुक करत असतात. सायली मात्र स्वयंपाकघरात अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते. तर त्याचवेळी प्रतापराव सायलीला आवाज देत म्हणतात, सायली, अगं तू तिथे काय करतेस? इथे ये, आमच्यासोबत सूप प्यायला बस. तर आता सायली येताच त्यावेळी कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली बाळा, तू इथे बस बरं. तर त्यावेळी प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली, अगं आत्ताच मला अर्जुनचा. तर त्यावेळी अस्मिता आवाज देत म्हणते, प्रतिमा आत्या, अगं जे काही बोलायचे ते नंतर बोल, पण अगोदर सूप प्यायला बस. खरंच खूप छान झालं आहे आणि हो, थंड झाल्यानंतर ते चांगलंही लागणार नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. आता प्रतिमा आत्या सायलीला पुन्हा काही सांगायला जाणार, परंतु त्यावेळी कल्पनाताई आवाज देत म्हणतात, प्रतिमा, आपण एक काम करूयात का? आपण आपल्या सायलीला दोघींनी मिळून सूप भरूया, म्हणजे आपल्या नातवंडांना दोन्ही आजीचं प्रेम मिळेल. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो चालेल ना. आता एक सूपचा चमचा कल्पनाताई भरवतात
तर त्यानंतर प्रतिमा आत्या असं करत दोघीही सायलीला प्रेमाने सूप भरवत असतात. तर प्रतापराव हे दृश्य पाहत म्हणतात, खरंच हे दृश्य म्हणजे नजर लागण्यासारखंच आहे. आता कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या दोघीही शांतच होतात. सायली विचारते, काय झालंय, तुम्ही अशा शांत का झालात? तर प्रतिमा आत्या सायलीच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणू लागतात, खरंच बाळा, तू खूप धीराची आहेस ग, आणि म्हणूनच तर एवढ्या मोठ्या प्रसंगाला अगदी धीराने सामोरे गेलीस. तर कल्पनाताई म्हणतात, सायली, खरं सांगू का, तुझ्या जेलमध्ये काय हाल होत असतील, तुला काय त्रास होत असेल, हा विचार करून सुद्धा मला रात्री झोप येत नव्हती. पण बाळा, आता हे सगळं काही बस झालं. आता फक्त तुझ्या आयुष्यात आनंदच असायला हवा. तर प्रतापराव म्हणतात, हो ना, पण त्यासाठी सायलीने स्वतःच्या तब्येतीची काळजी सुद्धा घ्यायला हवी. प्रतापराव सायलीला पुढे म्हणतात, सायली, तू एक काम कर, योगा आणि मेडिटेशनचा जो क्लास आहे ना, तो जॉईन कर. आणि हो, रोज सकाळी उठून माझ्यासोबत वॉकिंगला ये. तर आता अस्मिता म्हणते, हो, तुझ्या निमित्ताने डॅडचं तरी चालणं होईल. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, बरं सायली, आपण मंदिरात कधी जाऊया? तर अश्विन म्हणतो, 1 मिनिट वहिनी, आज संध्याकाळी दुपारनंतर तुझी मी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट घेतली आहे. त्यामुळे दादा आल्यानंतर तू आणि दादा दोघांनीही सोनोग्राफीला जायचं आहे. अगोदर सोनोग्राफी आणि बाकी सगळ्या गोष्टी नंतर. इथे सायली मात्र अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनला मिळालेला पेनड्राईव्ह आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्यला दाखवत म्हणतो, हे बघा काय मिळालं आहे. तर चैतन्य म्हणतो, पेनड्राईव्ह? तर अर्जुन म्हणतो, हो, आतल्या रूममध्ये मला हा पेनड्राईव्ह सापडला आहे. तर त्या पेनड्राईव्हवर डी असं लिहिलेलं असतं. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, डी म्हणजे नक्की काय असेल? तर आता अर्जुन म्हणतो, हो ना, मलाही तेच कळत नाहीये. म्हणजे सुरेश काय म्हणाला होता की सायलीसोबत काम करणाऱ्या माणसाचं नाव सोनी आहे, पण इथे तर डी आहे. आता अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत विचार करू लागतात. तर त्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, हा पेनड्राईव्ह तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही नक्की त्यामध्ये काय मिळतं ते चेक करा. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, इन्स्पेक्टर निकम यांच्या ताब्यात हा द्यावा लागेल आणि इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. तर आता अर्जुन चैतन्यला विचारतो, चैतन्य, केअरटेकरला कॉल लागलाय का रे? तर चैतन्य म्हणतो, नाही ना. असं म्हणत आता चैतन्य पुन्हा एकदा फोन करायला घेतो. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, आता मला निघावं लागेल. मी आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ह्या पेनड्राईव्हच्या तपासाला सुरुवातच करतो. असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत आता पोलीस स्टेशनला जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताईंनी सायलीसाठी गर्भसंस्काराचं पुस्तक आणलेलं असतं. कल्पनाताई ते पुस्तक सायलीकडे देतात आणि म्हणतात, सायली, हे बघ, मी तुझ्यासाठी गर्भसंस्काराचं पुस्तक आणलं आहे. आता ते पुस्तक पाहतच सायली पुढे पुढे चालत असते आणि तिचं लक्ष मात्र अर्जुनच्या वाटेकडे असतो. आणि त्याच वेळी सायलीचा पाय अडखळतो आणि सायलीचा तोल जाणार. तर अस्मिता तिला सावरते, तिला सर्वजण बसवतात. कल्पनाताई म्हणतात, सायली बाळा, तुला चक्कर तर आली नाहीये ना? सायली म्हणते, नाही आई, अगं फक्त पाय अडखळला. असं म्हणत आता सर्वांनाच सायलीची खूप काळजी वाटत असते. कल्पनाताई आता श्वेताला पाणी आणायला सांगतात. सायली पाणी पिते आणि ग्लास ठेवायला जाणार तर ते टेबलवर न ठेवता ते पुन्हा एकदा तिच्या हातून खाली पडतं. आता श्वेता ते ग्लास उचलून ठेवते, परंतु सगळ्यांच्याच लक्षात येतं सायलीच्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू आहेत. आणि म्हणूनच प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, सायली बाळा, काय झालंय? तुझ्या डोक्यात नक्की कोणते विचार सुरू आहेत? तुझं कुठेच लक्ष नाही आहे. सायली म्हणते, आई, अगं मी फक्त त्या मुलींचा विचार करते. मुली कुठे असतील गं? मुली अजूनही सापडल्या नाही आहेत. मला त्यांची काळजी वाटते. आणि हे काही कामानिमित्त बाहेर गेलेत, त्यांचा अजून फोनही आला नाही आहे. कल्पनाताई सायलीला समजावतात आणि म्हणू लागतात, सायली, मला माहीत आहे त्या मुलींसाठी तुझा जीव तुटतोय, पण बाळा, आता फक्त तुला तुझ्या बाळाचा विचार करावा लागेल, त्याची काळजी घ्यावी लागेल. दुसरीकडे चैतन्य सतत फोन करत असतो, परंतु त्या व्यक्तीचा काही फोन लागत नसतो. अर्जुन म्हणतो, तू पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करत राहा. तर त्याचवेळी अर्जुनला सायलीचा मेसेज आलेला असतो की हाताला काही लागलंय का? तर त्यावेळी अर्जुन मेसेज करत म्हणतो की घरी आल्यावर बोलू, मी घरीच येत आहे. चैतन्य विचारतो, कोणाचा मेसेज आहे? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुझी वहिनी. घरात सर्वजण तिची काळजी घेत आहेत.
तिला सावरतायत, परंतु तिचा मात्र कुठेच लक्ष लागत नाहीये. जोपर्यंत घरी जाऊन काय घडलं हे मी तिला सांगत नाही तोपर्यंत ती काही शांत होणार नाही. चैतन्य, आपण एक काम करू, आता आपण घरीच जायला निघू, सायलीला या पेनड्राईव्ह बद्दल सांगायला हवं. असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य घरी यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे सायलीला अर्जुनचा मेसेज आलेला असतो. तर तो मेसेज पाहून सायली खुश होते आणि म्हणते, आई आता ह्यांचा मेसेज आला आहे, ते घरीच येत आहेत. आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शांतता पाहून प्रतापराव म्हणतात, चला म्हणजे अर्जुनचा मेसेज वाचून तुला थोडं तरी बरं वाटतंय म्हणा. तर इथे श्वेता सायलीकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, सायली इतकी रिलॅक्स दिसते म्हणजे नक्कीच अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं असेल. पण आता हा विषय मी सायलीकडे काढू कसा? आता श्वेता काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न करत असते. तर त्याचवेळी गौरी सायलीला आवाज देत म्हणते, सायलीताई बघ ना, मी चित्र काढलं आहे, हे चित्र माझं आहे, हे तुझं आणि हे तुझ्या होणाऱ्या बाळाचं. तर आता सर्वच जण गौरीने काढलेल्या चित्राचं कौतुक करत असतात. तर त्यानंतर अस्मिता सायलीला म्हणते, सायली अगं तुला लहान मुलांचा किती लळा आहे ग, म्हणजे बघ ना, तू सगळ्या लहान मुलांना अगदी सहज आपलंसं करतेस. मला आठवतंय ना, माझी डिलिव्हरी झाल्यानंतर 2 ते 3 महिने माझ्यासाठी तो खूप कठीण काळ होता. मी स्मितला कसं सांभाळलं हे माझं मलाच माहीत. तर त्यावेळी सायली म्हणते, असं काही नसतं अस्मिता, प्रत्येक आईला आपलं मूल सांभाळणं अवघड जात नसतं. तर त्यावेळी आता श्वेता नाटक करत सायलीला म्हणते, सायलीताई अगं तुझ्या जेवणाची वेळ झाली आहे, तू जेवून घे बरं, अर्जुन सरांची वाट नको बघूस, तू जेवून घे. तर प्रतापराव म्हणतात, हो सायली, तुझ्या जेवणाची वेळ योग्य असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तू वेळेवरच जेवून घे. अर्जुन येईलच, तू त्याची वाट बघत बसू नकोस, चल तू जेवून घे. तर सायली म्हणते, नाही नको, थांबा ना. तर आता प्रतिमा त्याही सायलीला समजावतात आणि म्हणतात, सायली काय चाललंय तुझं? अगं तुझ्या जेवणाची वेळ झाली आहे, तुझं टाइम टेबल जसं आपण तयार केलं आहे तसंच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, चल बरं तू जेवून घे. तर सायली म्हणते, आई माझं इथे लक्ष लागत नाहीये, मला मुलींच्या शोधासाठी जायचं होतं, पण तुम्ही मला कोणी जाऊच दिलं नाही. पण मुली जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत माझा जीव काही थाऱ्यावर राहणार नाही, माझ्या जीवाला काही शांतता वाटणार नाही. माझ्या मुलींच्या बाबतीत काही चुकीचं तर घडत नसेल ना, माझ्या मुलींच्या बाबतीत काही बरं वाईट तर झालं नसेल ना, हा विचार सुद्धा मला स्वस्थ बसू देत नाहीये. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली आता परत हा विषय नको, मी एकदा सांगितलं ना, तू घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही, आणि यापुढे तू प्रत्येक गोष्ट आमची ऐकायची आहे, आम्ही जे सांगू तेच तू करायचं आहे. आमचं एवढंच आहे की तू आता घराबाहेर पडायचं नाही, तर तू फक्त आराम करायचा आहे. चल जेवायला बस, श्वेता हिला जेवण वाढायला घे. असं म्हणत कल्पनाताई सायलीला समजावतात. आता सायली मात्र शांतच होते, पण तिच्या मनाची हुरहुर काही शांत होत नसते. तिला सतत मुलींची काळजी वाटत असते आणि सायली तोच विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राकेश आणि सचिन पेनड्राईव्ह शोधत असतात, परंतु अजूनपर्यंत त्यांच्या हाती काही पेनड्राईव्ह लागलेला नसतो. तर त्याच वेळी सचिनला सोनीचा फोन येतो. सोनी म्हणतो, सचिन तू मला तासाभरात भेटायला येणार होतास ना, त्याचं काय झालं? सचिन म्हणतो, हो येणारच होतो, पण यायला थोडा उशीर झाला. तर सोनी म्हणतो, मला अशा कामाला, अशा मीटिंगला उशीर झालेला अजिबात आवडत नाही, अगोदरच खूप उशीर झाला आहे, त्यामुळे वेळेत यायचं. असं म्हणत आता सोनी फोन ठेवतो. तर इकडे राकेश सोनीचा फोन ऐकतो आणि त्यानंतर सचिनला म्हणतो, सचिन आता काय करायचं आहे? तो सोनी आपला तर आता जीवच घेईल. आता जर आपल्याला पेनड्राईव्ह नाही मिळाला ना, तर मग ते आपण सोनीला काय सांगणार आहोत? अरे असा चिल राहू नकोस, चल पेनड्राईव्ह शोध. पण पेनड्राईव्ह हरवलाच कसा? तर राकेश असं विचारताच सचिन त्याला म्हणतो, हा काय प्रश्न विचारतोयस रे? एखादी गोष्ट जशी हरवते तसाच हा पेनड्राईव्ह हरवलाय, त्याला मी काय करू? तर इथे राकेशला आता प्रियाचा फोन आलेला असतो. आता सतत तो प्रियाचा फोन येणं आणि तिची कटकट सुरू होणं, याला तर राकेश खूप कंटाळलेला असतो. राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो, आम्ही खूप बिझी आहोत, खूप महत्त्वाचं काम चालू आहे, मी तुला नंतर फोन करेन. परंतु त्याच वेळी सचिन राकेशचा फोन घेतो आणि म्हणतो, कोण आहे? प्रिया आहे का? असं म्हणत सचिन बोलायला घेतो आणि प्रियाला म्हणतो, हॅलो प्रिया बोल. तर प्रिया म्हणते, सचिन अरे तो राकेश कुठे आहे आणि काय झालं? श्वेताचा तुम्हाला फोन आला होता का? श्वेताने काही सांगितलं आहे का? तर त्यावेळी सचिन म्हणतो, नाही अजूनपर्यंत श्वेताचा फोन आला नाही आणि तिने काहीही सांगितलं नाही, पण यावेळी आम्ही खरंच खूप बिझी आहोत. तर प्रिया म्हणते, अरे पण आपल्याला माहिती कळायला नको का?
तर सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया प्लीज जरा शांत हो, उगाच घाई गडबड करू नकोस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अर्जुन तिथे काय करतोय त्यापेक्षा आम्ही इथे काय करतोय हे महत्त्वाचं आहे. आम्ही सुद्धा एका महत्त्वाच्या कामातच आहोत, आम्हाला सुद्धा एका गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. तर प्रिया विचारते, कोणती, काय झालंय नक्की? तर त्यावेळी सचिन घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणतो, माझा एक पेनड्राईव्ह जो मिळत नाहीये. तर प्रिया म्हणते, पेनड्राईव्ह, असं काय आहे त्या पेनड्राईव्हमध्ये? तर सचिन म्हणतो, आपण मुलींना कुठे ठेवलं होतं त्या जागेचं सगळं GPS, आणि एवढंच नाही तर काही कॉन्टॅक्टसुद्धा त्याच्यामध्ये आहेत. खरं तर हे सगळं काही मोबाईलमध्ये ठेवणं मला सेफ वाटत नव्हतं आणि म्हणूनच मी एक पेनड्राईव्ह बनवला होता. पण मला एवढं नक्की आठवतंय की तो पेनड्राईव्ह मी कुठेतरी लपवून ठेवला होता, ड्रॉवरमध्येच ठेवला होता, पण आता तर मला कुठे मिळतच नाहीये. तर राकेश म्हणतो, आम्ही तोच पेनड्राईव्ह शोधतोय पण अजूनपर्यंत मिळाला नाही. ह्या सचिनला आठवतही नाहीये की त्याने तो पेनड्राईव्ह कुठे ठेवलाय आणि तो पेनड्राईव्ह सापडत नाहीये. म्हणून प्रिया आता सोनी बरोबर असणारी आपली मीटिंग कॅन्सल झाली आहे. सोनी आपल्यावर चिडला आहे आणि तो जर पेनड्राईव्ह दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर? हे तुम्हाला कळत नाही का? तुम्ही सर्वच जण नेहमी मला बिनडोक म्हणत असताना मग आता हा मूर्खपणा कोणी केलाय? तर त्यावेळी सचिन शांतच होतो. तर प्रिया सचिनला म्हणते, सचिन अरे तो पेनड्राईव्ह कुठे आहे? तर सचिन म्हणतो, कुठे सापडतच नाहीये. तर राकेश सचिनला म्हणतो, सचिन त्याला पासवर्ड तर आहे ना? सचिन म्हणतो, ऑफकोर्स राकेश, मी इतका सुद्धा बिनडोक नाहीये. तर प्रिया सचिनवर चिडते आणि म्हणू लागते, सचिन बिनडोकपणा तर तू केलायस तो पेनड्राईव्ह हरवून, पण बरं आहे की जो पेनड्राईव्ह कोणाच्या हाती लागला तरी सुद्धा डेटा लगेच रिकवर होणार नाही. तर सचिन प्रियाला म्हणतो, तरी सुद्धा तो पेनड्राईव्ह सापडायला हवाच. कुठे असेल तो पेनड्राईव्ह? काही झालं तरी तो पेनड्राईव्ह कोणा दुसऱ्याच्या हाती लागायला नको. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली कल्पनाताईंना म्हणते, आई मी बाहेर जाऊ शकत नाही, परंतु घरी राहिली तरी सुद्धा माझा कुठेच लक्ष लागणार नाही. जोपर्यंत त्या मुलींना मी शोधत नाही आणि त्यांना सुखरूप घेऊन येत नाही तोपर्यंत माझा कुठेच लक्ष लागणार नाही. मला सांगा, मुली सापडत नाहीयेत आणि मी इथे स्वस्त बसून राहू शकते का? तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली तू माझ्याशी वाद का घालतेस? मी तुला एकदा सांगितलं ना, इन्व्हेस्टिगेशनसाठी तू बाहेर जाणार नाहीयेस, तू घरातच राहणार आहेस आणि घरातूनच फक्त बाळाची काळजी घेणार आहेस. या सगळ्या गोष्टी तू घरातून हँडल करू शकतेस, पण मी कोणत्याही तपासासाठी घराबाहेर तुला पाठवणार नाही. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो. अर्जुनने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. अर्जुन म्हणतो, मी सुद्धा सायलीला हेच सांगितलं होतं की तू आराम कर, परंतु आता मला कळतंय की कदाचित सायलीला जे वाटतंय तेच तिने करायला हवं. आणि मम्मा ती जर माझ्यासोबत बाहेर आली तर मी असेनच ना तिच्यासोबत आणि मी तिची काळजी घेणार नाही असं तुला वाटतंय का? तुम्ही कोणीही काळजी करू नका. माझ्यासोबत सायली असेल तर ती घरात जेवढी सेफ आहे तेवढीच तिथेही सेफ असेलच. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, छान, म्हणजे आता तुझा सुद्धा तिला पाठिंबा आहे. म्हणजे आईला काय वाटतं याने कोणाला काय फरक पडतोय? तुम्हाला तुमच्या मनाला जसं वाटेल तसंच करायचं आहे ना, मग करा. तुम्हाला जे हवंय ते करा. आता मला कोणी काही विचारू नका. तर आता सर्वच जण शांत होतात. अर्जुन म्हणतो, मम्मा अगं. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना अगं एवढा त्रागा का करतेस? तर आता सायली कल्पनाताईंना समजावत म्हणते, आई तुम्ही आई म्हणून माझी काळजी करताय हे मी समजू शकते, पण त्या मुलींची सुद्धा मी आई आहे ना. खरं तर त्या मुलींना मी जन्म दिला नाहीये, पण मी त्यांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे ना. मग त्यांना सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे, त्यांना सुखरूप ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. उद्या देव न करो माझ्या बाबतीत किंवा गोलूच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर आपण घरात सर्वजण शांत बसून राहिलो असतो का? मग आई मला सांगा, त्या मुलींच्या बाबतीत आपण त्यांचा विचार नको का करायला? तर कल्पनाताई म्हणतात, हे बघ सायली, मला बाकी काहीच माहीत नाही, मला फक्त एवढंच वाटतंय की तू आपल्या बाळाची काळजी घ्यावीस. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई मी तुरुंगात असताना मला प्रचंड मानसिक त्रास झाला, खूप त्रास होत होता, परंतु तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी माझ्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केला नाही, कारण मला माहीत होतं माझं बाळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्या कठीण काळातसुद्धा मी फक्त माझ्या बाळाचा विचार करत होते, माझ्या बाळाची काळजी घेत होते. तिथेसुद्धा मी माझ्या बाळाची काळजी करणं सोडलं नव्हतं. पण आता तर मी घरात आहे, तुम्ही सर्वच जण माझ्या आजूबाजूला आहात. मग आता जर थोड्या वेळासाठी मी घराबाहेर पडले, मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे? आणि आई मी जर कोणतेच प्रयत्न केले नाही, मी जर त्यांना शोधलं नाही, मी त्यांना शोधून घरी आणू शकले नाही तर माझंच मन मला खात राहील. त्यामुळे प्लीज आई मला अडवू नका.
मला त्या मुलींचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी प्लीज घराबाहेर पडायची परवानगी द्या. तर आई, मी तुमच्यासमोर हात जोडते. कल्पनाताई सायलीचा हात पकडत म्हणतात, हात नको जोडूस ग. खरं तर मला तुझी आणि बाळाची काळजी वाटते, बाकी काहीच नाही. तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, पण अर्जुन, सायलीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही. अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस मम्मा, मी तिच्यासोबत असणार आणि तिला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. कल्पनाताई सायलीला म्हणतात, बरं सायली, अगोदर सोनोग्राफीला जायचं, बाहेर जायचं, मग बघू आपण. तर आता सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता श्वेता नाटक करत म्हणते, बघा ना अर्जुन सर, अहो तुम्ही आला नाहीत, तुम्ही घरी नव्हता म्हणून सायली ताई सुद्धा जेवली नाहीये. आता किती उशीर झालाय ना, खूपच उशीर झाला तुम्हाला. कुठे गेला होता तुम्ही नक्की? आता अर्जुन काही सांगणार तर त्याचवेळी प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुन बरं झालं तू आठवण करून दिलीस. मी तुला श्रीनाथचा नंबर दिला होता, तू त्याला फोन केलास का? काही कळालंय का? तर अर्जुन म्हणतो, नाही, अजूनपर्यंत त्या श्रीनाथला फोनही लागला नाही आणि लागला तर तू उचलतही नाहीये. तर आता प्रतापराव विचारतात, हा श्रीनाथ कोण? तर सायली विचारते, आणि आई तुला कधी यांचा फोन आला? तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं मगाशी मी तुला तेच सांगण्यासाठी आले होते. अर्जुनचा मला फोन आला होता, माझ्याने त्याचं बोलणं झालं, पण तुला सूप भरवण्याच्या नादामध्ये ती गोष्ट सांगायची राहूनच गेली. आता सायली अर्जुनकडे पाहते. तर सायली अर्जुनला विचारते की कोण आहे श्रीनाथ? तरी ते श्वेता मनाशीच म्हणते, सांग सांग, मला तरी क्ल्यू मिळू देत, मला तरी कळू देत, नक्की तुम्ही कोणत्या गोष्टीच्या शोधात आहात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सांगतो, सगळं काही सांगतो, पण आता तू अगोदर जेवून घे, जेवायला खूप उशीर झाला आहे, आलोच, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणत अर्जुन फ्रेश होण्यासाठी निघून जातो. तर प्रतापराव म्हणतात, चला सगळ्यांनी जेवून घेऊया. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता राकेशला फोन आलेला असतो. राकेश म्हणतो, हो सांगतो, मी सचिनला सांगतो. असं म्हणत राकेश फोन ठेवतो. आता राकेश सचिनला म्हणतो, सोनीने तो पेनड्राईव्ह बघितलाच नाहीये. तर आता महिपत शिकरे सचिनवर चिडतात आणि म्हणू लागतात, एवढी महत्वाची गोष्ट कशी काय हरवू शकते रे दीक्षित? तर सचिन महिपत शिकरेंना म्हणतो, अण्णा अहो मी अगदी तो व्यवस्थितच ठेवला होता, पण तो आता तर कुठे सापडतच नाहीये. तर महिपत शिकरे म्हणतात, अरे तो आता सापडत नाहीये, मग तुझ्या त्या व्यवस्थित ठेवण्याला काही आग लावतोयस का? आता सचिनला सुरेशचा फोन आलेला असतो. सचिन म्हणतो, बोल सुरेश. तर सुरेश आता सचिनला म्हणतो, सचिन सर, तुमचा पेनड्राईव्ह सायलीच्या नावावर जी जागा आहे तिथे तर चुकून राहिला नाहीये ना? तर सचिन म्हणतो, एक मिनिट, म्हणजे तुला आणि सोनलला ज्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं तिथेच ना? हो ना, कदाचित तिथेही असू शकतो, कारण त्यावेळी मी सोनीला भेटण्यासाठी आलो होतो आणि त्यावेळी तो पेनड्राईव्ह माझ्यासोबतच होता, तो माझ्याकडे होता. सुरेश म्हणतो, हो सर, मी सुद्धा तुमच्याकडे तो पेनड्राईव्ह बघितला होता, म्हणूनच तर मी तुम्हाला विचारतोय. आता मात्र सचिनला धक्काच बसतो, कारण त्या जागी पेनड्राईव्ह असेल आणि जर तो कोणाच्या हाती लागला तर मग काही आपलं खरं नाही हे सचिनच्या लक्षात येतं. सचिन म्हणतो, तो पेनड्राईव्ह मी तिथे कसा विसरलो, मला खरंच काही माहीत नाही, पण आता सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत. ठीक आहे, मी बघतो. असं म्हणत सचिन फोन ठेवतो. सचिन राकेशला म्हणतो, चल राकेश, आपण तिथे जाऊन चेक करूया. तर त्यावेळी महिपत शिकरे त्यांना थांबवतात आणि म्हणतात, नाही नाही दीक्षित, तू माझ्याकडून ना काहीच शिकला नाहीस. अरे आपण जो गुन्हा केलाय त्या ठिकाणी आपण गुन्हेगारांनी परत तिथे जाणं म्हणजे आपली शेवटची आणि सगळ्यात पहिली चूक. तर सचिन म्हणतो, हो अण्णा, परंतु तो पेनड्राईव्ह शोधण्यासाठी आता आपल्याला तिथे जावंच लागेल, बाकी कुठलाच पर्याय नाहीये. मी व्यवस्थित काळजी घेईन, तुम्ही नका काळजी करू. राकेश म्हणतो, आणि मी आहे ना, मी व्यवस्थित काळजी घेईन, नका काळजी करू. तर महिपत शिकरे राकेशला म्हणतात, म्हणूनच तर काळजी वाटते, तुझं नको तिथे चालणारं डोकं आहे ना, ते अगोदर बंद कर. तर महिपत शिकरे सचिनला म्हणतात, तुम्ही जिथे जाल ना तिथे 113% पोलीस असणार आहेत. अगोदर तुम्हाला त्यांना घालवावं लागेल आणि मगच तिथे पाय ठेवावा लागेल. आता सचिन आणि राकेश त्या जागी जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला पेनड्राईव्ह दाखवतो आणि म्हणतो, या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच कोणती तरी इन्फॉर्मेशन असेल की जी आपल्याला महत्त्वाची ठरेल. या पेनड्राईव्हमध्ये सोनलच्या बाबतीतली गोष्ट कोणती नसेल तर तो पेनड्राईव्ह तिथे नसलाच असता. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, खरंच जर या पेनड्राईव्हच्या माध्यमातून मुलींचा ठाव ठिकाणा लागला तर किती बरं होईल. आता सायली अर्जुनला म्हणते की या पेनड्राईव्हमध्ये डी हे अक्षर का असेल, कारण आतापर्यंत या केसमध्ये असणारे 2 व्यक्ती म्हणजे सुरेश आणि सोनी, मग या सुरेशचं आडनाव डी वरून असेल का? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही, सुरेशचं आडनाव मला माहीत आहे की कदम आहे, मग दुसरी व्यक्ती कोणीतरी असू शकते. खरं तर सोनीचं आडनाव माहीत नाहीये, कदाचित त्याचंही आडनाव असू शकतं.
सायली म्हणते जर सोनीचं आडनाव डी वरून नसेल तर किंवा या सगळ्यामध्ये तिसरीच कोणीतरी व्यक्ती असेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो हा खूप मोठा ट्रॅप आहे, यात एक दोन नाही तर तब्बल बरीच नावं असू शकतात. तर सायली म्हणते मला तर एक प्रश्न पडलाय की मी तर त्या सोनी किंवा सुरेशला ओळखतही नाही, तरी सुद्धा या प्रकरणामध्ये माझं नाव अगदी व्यवस्थित गोवलं गेलं आहे. म्हणजे नक्की यामागे काय असेल? मला खात्री आहे की या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तेच असेल, तिसरी व्यक्ती. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाचा श्वेताला फोन आलेला असतो. प्रिया श्वेताला विचारते काही माहिती सापडली आहे का? तर श्वेता म्हणते नाही, अजूनपर्यंत कोणतीही माहिती सापडली नाही. तर प्रिया श्वेताला म्हणते आता तर तुला डायरेक्टली सायली अर्जुनच्या रूममध्येच घुसावं लागेल. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता सोनोग्राफीसाठी आलेले असतात आणि ते रिपोर्ट पाहून अर्जुन इतका खुश होतो आणि म्हणतो हे बघ आपल्या बाळाचं नाक, हे बघ आपल्या बाळाचे गाल. असं म्हणत अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवत म्हणतो की बाळा तू लवकरच येणार आहेस ना तुझ्या बाबांना भेटायला. तर दुसरीकडे आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे श्वेता सायलीची रूम साफ करण्याच्या निमित्ताने येत रूमची झडती घेत असते आणि त्यावेळी सायलीच्या केसची फाईल आता श्वेताच्या हाती लागलेली असते. आता ही फाईल तिथून घेऊन जाण्यामध्ये श्वेता यशस्वी ठरेल का की त्याच वेळी सायलीची एंट्री होईल, हे पाहणं त्यापेक्षाही रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.